सेमीफायनल दुसरी सेमीफायनल इथे मात्र रक्तदान दिसते बीएस सुपरस्टार आणि त्यांच्या विरोधात रायगड वॉरियर्स वटारचा संघ। ओहो पहिला चेंडू इथे मात्र सागर कमालीचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय। सागर एमएस आपण कुठे असाल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे। सागर पहिला चेंडू इथे मात्र दमदार चेंडू टाकला गेलाय। सोपं नाही आता मात्र बॅटिंग करणं, कारण का अशाच गोलंदाजीला इथे मात्र सामोरी जावं लागतंय, परंतु फटका पहा काय चांगला फटका सजवला गेलाय फलंदाज रवी यांच्या बॅट मधून। पहिला चेंडू दमदार टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रहार देखील केला गेलाय रवी यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा आकुर्डप्याचा चेंडू वेगावरती स्वार झाला हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी कमबॅक देखील केला जातोय। षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती, परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक देखील पाहायला भेटलाय। पावसाळी क्रिकेटचा खऱ्या अर्थाने आजला सुरुवात देखील झाली आहे। आज वरुण देवांचं आगमन जल्लोषात झालाय, परंतु या चेंडूवरती फटका बसलाय आणि पप्पू रामगुडे सरांनी उरलेली जबाबदारी जी आहे ती पार पाडली गेली। अजून एक फलंदाज जो आहे तो इथे मात्र माघारी परतलाय। फलंदाजीसाठी आले तर विवेक जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी होती आहे। एवढ्या पावसामध्ये देखील जर पाहायला गेलं तर यांचा जो फिटनेस आहे तो कमालीचा राहिलाय। प्रत्येक खेळाडू जर पाहायला गेलं तरी एवढ्या पावसामध्ये जे फिटनेस राखलाय प्रत्येक खेळाडूने आणि त्याचमुळे यशस्वी देखील होताना दिसत। चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सागर यांच्या माध्यमातून। चेंडू पडल्यानंतर जर पाहायला गेला तर वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू बॅट वरती येताना दिसतोय, परंतु तितकं चांगल्या प्रकारे बॅटिंग देखील केली जाते। ज्या खेळाडूला लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे तो खेळाडू या मैदानावरती नक्की चांगली बॅटिंग करताना दिसेल। लेदर बॉलचं स्किल जे आहे इथे मात्र वापरावं लागेल। पाहूया कशा प्रकारे इथे मात्र न्यू बॅटर मैदानावरती आलेत, विवेक कशा प्रकारे सामोरे जातील या आव्हानाला। चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय। चेंडू पडल्यानंतर तितका स्पीडने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला, परंतु तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या 2 कंप्लीट केल्या जात आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावा ज्या आहेत त्या 2 रोखल्या गेल्या। या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 2 पोहोचली, 8 धावा फलकावरती। आकुर्डप्याचा चेंडू गॅप मध्ये फटक्याला सजवलाय, नक्की जाईल या चेंडूवरती पुऱ्या धावा 4 देऊन एसडीजे। दोन्ही एमएस सागर एमएस आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ थोडस यायचं आहे। गोलंदाजीसाठी येत आहेत स्वतः कर्णधाराने जबाबदारी घेतली या दुसऱ्या षटकाची। पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 12 धावा फलकावरती। नक्कीच दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फक्त दिशा दिली गेली, या चेंडूला तोपर्यंत धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत। 2 फेकी थोडीशी
करा पाहायला भेटली तोपर्यंत 2 धावा जे आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, बॅकअप चांगला पाहायला भेटलं. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 14 धावा. या चेंडूवरती फटका पहा काय सजवलाय, फटका प्रतिम 6 धावा देऊन जाईल हा फटका. हो पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता मिडविकेटच्या दिशेला. हलक्या हलक्या पावलाने फिल्डिंग करताना 2 धाव मात्र काही वाचवू शकत नाही. या 2 धावी बरोबरच संघाची धावसंख्या झाली ती 22-22. सगळीकडे गेले. संघाची धावसंख्या होती 23. आज खऱ्या अर्थी इथं पावसाळी स्पर्धेला पावसाचं आगमन अतिशय जोरकसाचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डायरेक्ट जातो कीपरच्या हातामध्ये. स्ट्राइक वरती अनिकेत, मॅन फ्रॉम कवटेमंका. पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय टप्पा 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 आणि थोडस पावसामध्ये फंबल होताना 2 खेळाडूच्या मधून पण चेंडू दोन्ही फिल्डरच्या मधून डायरेक्ट जातो मिडविकेटच्या दिशेला. 4 धावा. याच बरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. अभी टू विवेक. शॉट ऑफ गुडलेन पद्धती चेंडू डायरेक्ट जातोय 1 बाउन्स कीपरच्या हातामध्ये. 1 बाउन्सची वॉर्निंग देताना अंपायर वैभव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभी टू विवेक. वेज पुलाव.
चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय विवेक. विवेकची जागा घेण्यासाठी सुशील बुर्ले अतिशय सुंदर असा फटका डायरेक्ट जातोय तो लॉंगांच्या हातामध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागते. रायगड वॉरियर्स संघाला या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली 28 धावा. अबिटू सुशील एक चोलटी धाव म्हणावी लागेल. एक आगळावेगळा शॉट कव्हरच्या दिशेमध्ये उडी मारून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. या एका धावेबरोबरच अभिजित षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. गाडी जराशी मागे घ्यायची आहे. अल्टो 800
बॅट्समन नेम प्लीज. वैभव. अतिशय सुंदर शॉट, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट टायमिंग, षटकार. आल्या षटकार खेचतोय वैभव आपल्या संघासाठी 6 धावा. एकदा अतिशय सुंदर फटका डायरेक्ट जातो कव्हरच्या हातामध्ये आणि सुंदर झेल घेताना कव्हरचा खेळाडू. असा फटका डायरेक्ट जातोय ओव्हर कव्हर षटकार. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. संघात धावसंख्या झाली होती 44 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा लखनच्या बॅट मधून डायरेक्ट जातोय कव्हरच्या लॉंग ऑफच्या हातामधून सोपा झेल सुटतोय. 2 धावा घेण्यात यश. चांगली बॅटिंग करतोय लखन. 4 ओव्हरला 46 धावा. पहिल्या इनिंगचं इथे समाप्ती होते.
करतोय. टेनिस क्रिकेटचा बादशाह मानला जातोय तो कृष्णा सातपुते. यमचषक 2024 मध्ये या स्टेजवरती पुन्हा एकदा अश्मेत तर्फे विजयसिंह माने भैया यांचं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर असा चेंडू लखन पडियार यांच्या हातामध्ये गेला होता, पण थोडस फंबल झाल्यामुळे रनआउट करण्यात अपयश. पहिल्या इनिंगचा टोटल होतो 46 जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये स्ट्राईक वरती येतो एक डावकुरा फलंदाज पप्पू रणमोडे. सुंदर चेंडू पण थोडासा भरकटलेला, लगेचच रिव्ह्यू घेतलाय तो गोलंदाज. सक्सेसफुल रिव्ह्यू. अशोकराव माने कॉलेजचे अध्यक्ष विजयसिंह माने भैया यांच्या प्रेरणेतून इथे आम्ही या स्पर्धा घेत आहोत. कॉमेंटेटर जयेश सर कुठे असतील, त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुशांत किस्नात. अतिशय खतरनाक षटकार, बॅटला लागल्या ओळखले, चेंडू जातोय डायरेक्ट सीमा रेषा पार.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुशील तो कृष्णात शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अतिशय वेगवान असा हा चेंडू. आठ धावा येत आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा ओरपिच मध्ये चेंडू होता. थोडस खराब क्षेत्ररक्षण. एकच्या जागी नक्कीच 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. आणि याच बरोबर पहिलं षटक संपतंय. एका षटकाच्या मोबदल्यात समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 10. जयसिंगपूरचा हा खेळाडू वैभव त्याचा सामना करतोय पप्पू रानमोडे. अतिशय दिमागदार असा हा षटकार खेचतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावेसाठी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अतिशय सुंदर असा फटका. नक्कीच षटकार खेचतोय प्लॅटर. पुन्हा एकदा नो बॉल. याच बरोबर ही डिक्लेअर धाव. अशा 2 धावा आणि पुढचा बॉल फ्री हिट. एमजे चषक 2024 आपल्या गावात भरलेली मोठी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 41 व जवळजवळ 6-6.5 फुटाचा हा चषक. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आहे तो 25,000 व चषक. आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 7,000 आणि देखणे असे चषक या स्पर्धेसाठी
पुन्हा एकदा वाईड आणि एक अतिरिक्त धावा अशा 2 धावा. शिवाजी महाराज क्रीडांगणावरती होणाऱ्या या मॅचेस यामध्ये वैयक्तिक बक्षीस, मॅन ऑफ द मॅच, टी शर्ट आणि अतिशय सुंदर असा फटका. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सोफा सेट असे वैयक्तिक बक्षिसे असणार आहेत. आणि आज मात्र वरुण राजाने या पावसाळी क्रिकेट स्पर्धेला पावसाचं वातावरण खरंच दिलेलं आहे. फायनल दिवशी मान देऊन आपलं रबल बॉल क्रिकेट स्पर्धेचं पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू फुल पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका जातोय कट पॉइंटच्या दिशेला 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या झाली होती 31. जिंकण्यासाठी अजून 16 धावेंची गरज. 14 चेंडू आणि 16 धावा. स्ट्राइक वरती कृष्णा सातपुते सामना करेल वैभवचा. ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू आणि एक शॉर्ट टर्मिनच्या दिशेला एक सोपा झेल झेलतोय. नवीन फलंदाज तुषार रणदिवे. 13 बॉल 16 धावा. ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू बॅटच्या कडा घेऊन जातो पुन्हा एकदा सेम फिल्डर लखनियाच्या हातामध्ये.
भरपूर अनुभव असलेला पप्पू रानमोडे सुंदर चेंडू नक्कीच आपल्या डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते 11 चेंडू 15 धावा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागते पुन्हा एकदा 2 चेंडू मध्ये डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा आलेल्या आहेत अजून देखील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये 14 धावेची गरज सुंदर असा चेंडू कट पॉइंटच्या दिशेला एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीत 3 चेंडू 3 धावा स्ट्राईक वरती येतोय तुषार रणदिवे गोलंदाज ऋषी एक उदयनमुख यंग प्लेयर स्ट्राईक वरती येतोय तुषार रणदिवे आठ चेंडू आणि 7 धावेची 8 चेंडू 7 धावा महत्वाची मॅच सेमी फायनलची मॅच पाहूया कशा प्रकारे इथे मात्र सामना करतील 8 चेंडू मध्ये करायचे 7 धावा मोठा फटका केला गेलाय परंतु या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग मात्र पाहायला भेटलं नाहीये एका धावेसाठी इथे मात्र फटका जो आहे ती मात्र सजवला गेलाय एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 धावा फटकावरती अजूनही करायचे आहेत 7 चेंडू मध्ये 6 धावा 7 चेंडू 6 धावा सामना सोपा नाहीये काही होऊ शकतं क्रिकेट आहे आणि क्रिकेट अनिश्चितांचा खेळ म्हणून गणला देखील गेलाय परंतु त्यासाठी पप्पू रामगुडे आणि टीम देखील सज्ज झाले आणि तुषार रणदिवे बाजा देखील सज्ज झालाय या चेंडूवरती मोठा फटका आलाय फटका फसला या चेंडूवरती जे टिपला जाईल का 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करताना दिसत आहेत ही चूक किती महागडी ठरणार आहे या चुकीची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे या चेंडूवरती जेल टिपण्याची नामी संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये या चेंडूवरती एक रन शॉर्ट आहे म्हणजे 2 धावेवरती समाधान मानावं लागेल
चान्स जो आहे इथे मात्र मिस केला जातोय. 2 धावा कंप्लीट म्हणजेच अजूनही 2 धावेची गरज आहे. या 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश. आणि या फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 2 धावा. 5 चेंडू मध्ये 2 धावा अजूनही आव्हान सोपं नाही आहे. 6 चेंडू मध्ये 2 धावा देखील डिपेंड केल्या गेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये पाहूया परंतु या चेंडूवरती फटका सजवला गेलाय. फायनल मध्ये प्रवेश केलाय.